अहो मतदारांनो, भाजपचा 2016च्या जाहीरनाम्यात 6वा विकास शहरात सापडला। जुने टाउन हॉलला दुरुस्ती करून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य दिव्य सभागृह। भाजपच्या जाहीरनाम्यात आपण APN महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून 25 जाहीरनामे जे 2016च्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत दिले होते ते कागदावर आहेत की प्रत्यक्षात जमिनीवर जनतेच्या सेवेत आहेत हे पाहण्यासाठी आणि जनतेला खरं खोटं दाखवण्यासाठी आपण भाजपच्या 25 जाहीरनाम्याप्रमाणे 6 विकास शोधून काढून ते विकासाच्या दृष्टीने भाजपने दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे झालेत किंबहुना घटनास्थळी तो विकास केलेला दिसून आला। त्यामुळे भाजपचे अभिनंदन बरं का। बघू अजून किती विकास सापडतो आणि किती करणं शिल्लक आहे। तोपर्यंत पाहत राहा दररोजच्या अपडेट्स फक्त APN महाराष्ट्र न्यूजवर, कारण हे सत्य दाखवतो। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 2016ला दिलेला जाहीर आणि वचननामा यापैकी आपण आलो 25 पैकी 5 काम आपण दाखवलेले, 6वा काम आपण दाखवणार आहोत सार्वजनिक सभागृह। काय त्याच्यामध्ये उल्लेख, बंद पडलेला टाउन हॉलची दुरुस्ती करून सभागृह नगरवासीसाठी खुले करणार व शहराची संस्कृत आवड लक्षात घेता महाराष्ट्र स्तरावरचे कार्यक्रम आयोजित करता येईल असे अद्ययावत संस्कृत सभागृह उभे करणार। आता ही सभागृह कोणाच्या नावाने आहे? ज्यांनी आपलं आयुष्य या निलंगा मतदारसंघासाठी घातले, ज्यांनी आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याची निर्मिती केली, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या राजकारणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून नाले, नदी, बंधारे, मोठ्या मोठ्या नद्या ही केल्या, ज्यांनी आपल्या माध्यमातून माकणी ते निलंगा पाईपलाईनची व्यवस्था करून पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं। दूरदृष्टी असलेला, लोकप्रिय, कर्तृत्ववान, सर्व गुण संपन्न आदर्श व्यक्तिमत्व असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगा साहेबांच्या नावानं हे टाउन हॉल आहे। दुरुस्ती झाली, सुंदर झालं आणि आतापर्यंत या ठिकाणी जवळपास 50 ते 60 सांस्कृतिक सभा कार्यक्रम या ठिकाणी झाले आहेत। अनेक जे कलाकार असतात त्यांचं पण नाट्य सादर या ठिकाणी झालेलं आहे, कविता सादर झालेली आहे, नृत्य सादर झालेलं आहे, आपलं साहित्य संमेलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आता त्यांनी म्हणले की बस याच टाउन हॉलच्या समोर दुरुस्ती केल्यानंतर सुशोभीकरण हिरवळी, हे पहा हिरवळ। मी जनतेला दिलेले आश्वासन जाहीरनाम्यात त्याची पूर्तता झाली की नाही किंवा प्रत्यक्षात तो आहे की नाही हे दाखवण्यासाठी इथं आले बरं का। आणि हे 25 पैकी 6 ठिकाणी आम्ही गेल्यानंतर 6वा ठिकाण आम्हाला सापडला सार्वजनिक सभागृह, जे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगा यांच्या नावानं आहे। आता मी तुम्हाला ते दाखवलं, आता हे दाखवतो तुम्हाला। हेच आहे का? हे बघा, आहे ना? म्हणजे 25 पैकी 6 हे काम या ठिकाणी झालेले आहेत। ओके, आता मी तुमच्या समोर पुन्हा एकदा तो राईट करतो आणि त्याच्यानंतर 7व्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो। सापडतं का बघू? तिथं विकास 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 हे सापडला 6वा विकास। इथं आपण राईट करतो आणि राईट करून ही 6वा विकास बरं का। आता अजून बरेच आहेत त्या ठिकाणी जाणारच हो, मग पुन्हा आपण भेटूया 6व्या घटनास्थळी। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।